होय होय, 2 दिवस नुसतं तेच बघणं चाललंय की टी व्हीवरती. होय ना. होय, वाईट वाटलं बाई, फार वाईट वाटलं. चैन नाही अक्षरशः. अखंड टी व्ही लागलेला आहे घरामध्ये, मोबाईलवर तेच बघणं चाललंय. होय, खरंच की किती ते दुःखद घटना ना अशी. काय नियतीचा खेळ. होय की खरंय. हो ना. आणि ते काय म्हणतात त्याला, नाही चुकलेलं नाहीच आहे, जन्माला आलेलं आहे त्याला मरण आहेच की. पण हे असं नको ना, अचानक आणि असं धक्कादायक. हे असा एक नेतृत्व, धडाडीचं नेतृत्व. काय करायचं, अस्वस्थ प्रत्येक व्यक्ती अस्वस्थ आहे आता. किती आपलं आयुष्य हे कसं आहे, क्षणाचा भरवसा नाही, क्षण न भरवसा या देहाचा, असं आहे. करते नंतर फोन करते. हां ठीक आहे ठीक आहे. कळलं असेल, तुमच्याही लक्षात आलं असेल. आत्ताच महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, अनेक वेळा आपण त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून बघितलंय. दरवेळेला मुख्यमंत्री जरी बदलला तरी उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव होतं. एक मिश्किल, विनोदी, बोलण्यात कायम विनोदी मिश्किल छटा असायची, चेहरा कायम हसरा, आनंदी, चालणं वगैरे असं कधीही शांतपणे नाही, एनर्जेटिक जसं म्हणतो आपण तसं हे व्यक्तिमत्व. आपले उपमुख्यमंत्री अजित पवार दादा, त्यांच्या तो विमान अपघात, अतिशय हृदयद्रावक असं ते सगळं करुण दृश्य, म्हणजे क्षणात सगळं होत्याचं नव्हतं झालं. किती मनाला असं यातना ना, आपल्यालाच एवढ्या यातना होत आहेत, त्यांच्या घरच्यांना तर कसं होत असेल, त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांना कसं होत असेल, त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना काय होत असेल, त्यांच्यासोबत समाजात, राजकारणात काम करणाऱ्या प्रत्येकाला एक हुरहुर आहे मनामध्ये, एक दुःख आहे, अत्यंत दुःख दाटून आलेलं आहे की हे नको व्हायला पाहिजे, हे असं नको व्हायला पाहिजे, ही वेळ नव्हती त्यांची जायची. पण काय करणार, नियतीसमोर कोणाचं चाललं नाही, चालतच नाही. जी नियमात बांधलेली नाही तीच नियती म्हणायची ना. काही तिला नियम नाही, बंधन नाही, काही ती पूर्वसूचना देत नाही, तीच ती नियती. एखाद्या व्यक्तीचा जन्म होणार असेल तर त्या व्यक्तीचा जन्म आपल्याला 9 महिने 9 दिवस आधी कळतं की आता कोणीतरी जन्माला येणार आहे, कोणीतरी जन्माला येणार आहे. पण मृत्यूचा खरोखर काही कळत नाही की दुसऱ्या क्षणाला काय होणार आहे. बऱ्याच वेळेला एखादी वृद्ध आजारी व्यक्ती असते, हॉस्पिटल्समध्ये ICUमध्ये बऱ्याच वेळेला आपण बघत असतो, आजारी असतात. आत्ता जाईल का मग जाईल, आत्ता जाईल का मग जाईल असं वाटणारी व्यक्ती खडखडीत बरी होऊन घरी जाते. कित्येक वेळेला आता मरण दिलं तर बरं होईल, इतका वेदनादायक जीवन असतं एखाद्या व्यक्तीचं, परंतु मरण येता येत नाही. परंतु जेव्हा अशा एखाद्या व्यक्तीचा असा मृत्यू येतो की काहीच कळलं नाही, क्षणापूर्वी सुद्धा काही कळलं नाही. आता आपण त्या विमानाचे AI
जनरेटेड व्हिडिओज बघतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं तेव्हा त्यानं पायलटनं असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं, हे करायला पाहिजे होतं, ते करायला पाहिजे होतं. पण त्या सगळ्यांचाच मृत्यू आला होता. आणि काय म्हणतात त्याला, तसं झालं. ते खूप वाईट झालं. आयुष्यात कधीही असे जे काही लोकांचे मृत्यू असतात ते असे हुरहुर लावून जातात की नाही हे नको असं व्हायला पाहिजे. पण म्हणतात ना, जो आवडतो सर्वांना तोच आवडतो देवाला. काही वर्षांच्या पूर्वी गोपीनाथजी मुंडे यांचाही मृत्यू असाच झाला होता. असाच एक चटकाल. असे अनेक जण आयुष्यातनं एक्झिट घेतात अचानक. हृदयद्रावक म्हणू आपण त्यांना. कधीच न भरून येणारी हानी. पण जे समाजात काही जनमानसात लोकांच्या उपयोगी पडणारी जी लोक असतात त्यांनी तरी असं जाऊ नये असं वाटतं. त्यांच्या नशिबी असं काय येतं असं वाटतं ना आपल्याला. पण जन्म मृत्यू आपल्या हातात नाही आपण असं म्हणतो. पण मी मगाशी म्हटलं तसं जन्म 9 महिने 9 दिवस कुणाचा तरी होणार आहे हे माहीत असतं. पण मृत्यूचं एक क्षणसुद्धा आधी माहीत नसतं की ह्या व्यक्तीला मृत्यू येणार आहे. बऱ्याच वेळेला मृत्यूची वाट बघत असतात लोक एखाद्या व्यक्तीच्या, पण मृत्यू येत नाही. आणि असा एखादा मृत्यू की जो क्षणार्धात घाला घालतो. अतिशय धक्का देणाऱ्या या घटना असतात. मन उदास होतं आणि वाटतं की काय आहे शेवटी ह्या आयुष्यामध्ये, काय आहे. घर, गाडी, बंगला, कीर्ती, संपत्ती, नाव, आपलं काम, आपली उमेद, सगळं 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 इथं ठेवून जायचंय. नाती सगळं इथं ठेवून जायचंय. काहीच आपल्यासोबत येत नाही हो, काहीच नाही. ज्याच्यासाठी माणूस धडपडतो, आयुष्यभर धडपडतो. पैसा पैसा पैसा, नाती नाती नाती, राग राग राग, माझं माझं माझं, प्रेम प्रेम प्रेम, वात्सल्य, सगळ्या पोटी अहंकार एक घेऊन, मी मी माझं माझं घेऊन माणूस जगतो. सगळं क्षणात इथंच माणूस ठेवून जातो. काम करणाऱ्या माणसाला सुद्धा एक झिंग असते हो. मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला ते करायचंय, गडबड गडगड बडबड असते त्याला. मला लोकांच्यासाठी खूप काही करायचंय, खूप काही करायचं. त्यांचे जर का त्यांच्या विमानातनं पडलेले कागदपत्र जर बघितली, जळलेली कागदपत्र सगळे इकडे तिकडे विखुरलेले बघितले, तर असं वाटलं किती त्या माणसाचं कामाचं वेड होतं त्या माणसाला. की तसंच एक रील बघितली, ते असे चालले होते, तेवढ्यात एका व्यक्तीनं असं लांबून हाक मारली आणि असा हातात कागद दाखवला. त्यांचं लक्षात गेलं अजितदादांचं. त्यांनी आपला माणूस तिकडे पाठवला. बॅरिकेड्स घातलेले होते. जा रे त्याच्याकडचं कागद घेऊन ये, काय म्हणतोय बघतो. त्यांची भाषा ही अशीच होती ना बोलायची. ए जा रे, कर रे, ये रे, जा रे. अगदी घरेलू भाषा, आपुलकीची. त्या माणसाच्या हातातला कागद घेतला, तिथंच उभारून तो वाचला असा, आणि लगेच सांगितलं, ए काळजी करू नको, बघतो मी, काहीतरी करतो व्यवस्था. आणि तो कागद लगेच संबंधित माणसाकडे दिला आणि सांगितलं, हे काम असं असं करा. अगदी हसत खेळत, गप्पा मारत, हलकं फुलकं बोलत भाषणं करायचे ते. त्यांची इतकी भाषणं, गेले काही दिवस नुसती भाषणंच ऐकणं चाललेलं आहे. अतिशय खुमासदार पद्धतीने, ए सारखं सारखं मला दादा काय हाक मारतो, ए दादा दादा बादा बादा काय चाललंय सारखं, म्हणजे अगदी बोलीभाषा बोलीभाषा. आणि मिश्किल विनोदी बोलणारी व्यक्ती आहे ना, ती खूप अशी भावते आपल्याला, आपल्या हृदयाचा जवळ
हृदयाचा ठाव घेते ती म्हणतो ना आपण, मिश्किल विनोदी बोलणं. काही लोक काय करतात, विनोदी बोलतात पण लागट बोलतात, कुचकं, जे दुसऱ्याचा अपमान होईल असंही विनोदी बोलणं असतंच. दुसऱ्याचा अपमान होईल, कुचकट होईल, पण ते कधी असं दुसऱ्याचा अपमान होईल, कुचकट होईल असं बोललेलं नाही कधी ऐकलं. त्यांचे आपले कायम असेच छोटे छोटे रील्स पडायचे, व्हिडिओ पडायचे. एकदा कुठला तरी त्यांनी कोणीतरी त्यांना फेटा बांधला होता, तो जरा ह्या बाजूला नीट त्याचा तुरा लागला नव्हता. ते आपले बोलायला उभे राहिले फेटा बांधून. तेवढ्यात कोणीतरी त्यांना एक चिठ्ठी आणून दिली आणि सांगितलं, ती चिठ्ठी त्यांनी तिथं सगळ्यांच्या देखतच वाचली. आपला फेटा काढून दिला आणि सगळ्यांच्या देखत वाचली. तुमच्या फेट्याचा तुरा बाहेर आलेला आहे, तो खोचा. त्यांनी तो फेटा काढून दिला आणि म्हणले, अरे मला काय वर डोळे आहेत काय, मला कसं दिसणार, तो फेटाचा तुरा बाहेर आलाय ते. आणि वर लगेच म्हणले तिथे संयोजकांना, अरे पुढच्या वेळेला मी भाषणाला उभं राहिलो की नाही, तिथे एक आरसा ठेवत जावा रे. असं हसत हसत चेष्टेत हलक्या फुलक्या रीतीने भाषणाला सुरुवात करायची. मधनं भाषणातनं म्हणजे सगळ्यांचा असा काय बोलणार आहेत हसत खेळत. आणि हसत खेळत बोलणारी जगणारी व्यक्ती माणसाला कायम प्रिय असते. जर का तुम्ही धीर गंभीरपणे रडत वगैरे असं बोललात किंवा वैतागत चिडत किती तुम्ही पोट तिडकीने बोला, कुठेतरी थोडंसं कंटाळवाणं होतं. पण जेव्हा तुम्ही आपला मुद्दा हसत खेळतरित्या किंवा बोलताना बऱ्याच वेळेला काही वेळेला उशीर झालेला असतो, काय झालेलं असतं, अशा वेळेला एखाद्या वेळेला हसत खेळत जर का सुरुवात केली, समोरची माणसं विसरून जातात की किती ऊन पडलेलं आहे, किती झालेलं आहे, किती कष्ट झालेले आहेत. माणूस विसरून जातो. कारण हसत खेळत बोलणारी व्यक्ती ही आपुलकी आणि स्नेह दाखवत असते, आत्मीयता. आणि ती फार आवश्यक आहे हो जीवनामध्ये. असं वाटलं की खरंच जीवनामध्ये शेवटी काय आहे, जाता येता हसत खेळत बोलावं, चुकलं तर चुकलं म्हणावं, छान झालं असेल तर थँक्यू म्हणावं, एखादी गोष्ट झाली चांगली, एखादी गोष्ट कोणी तुमच्यासाठी केली थँक्यू म्हणावं, सहज जाता बरं झालं हं तुमच्यामुळे हे शक्य झालं. सहज जाता कोणालाही बोलून जावं, एखाद्या व्यक्तीला म्हणून जावं, अहो मगाशी मी बोलले, काय चुकलं का, पटकन मी काही बोलून गेले का, राग आला का, पटकन बोलून जावं वाटलं असं. आणि समजा ह्या काहीच झालं नाही तर कुणाला कुचकं बोलू नये, लागट बोलू नये, राग येईल असं बोलू नये, लागेल असं बोलू नये, अपमान होईल असं बोलू नये, मौन राहावं, काहीच बोलू नये अशा वेळेला. कारण शब्द जे आहेत ना ते लागतात, जिव्हारी लागतात. जसे हलके फुलके मिश्किल विनोद मनात आपल्या राहतात आणि मनाला आनंद देऊन जातात, तसं काही शब्द जे असतात ते जिव्हारी लागतात. अर्थात कसं आहे, काही वेळेला तसे शब्द बोलणं पण आवश्यक असतं, नाही असं नाही, जिव्हारी लागतील असे. परंतु असे शब्द बोलल्यावर सुद्धा नंतर आपण म्हणून जावं की रागाच्या भरात मी बोलले बरं, पण माझी तशी काय इच्छा नव्हती किंवा तसा माझा काही अर्थ नव्हता बोलण्याचा, पण रागाच्या भरात मी बोलून गेले. असं वाटलं की थोडासा बदल आपण आपल्या आयुष्यात करायला पाहिजे. ह्या सगळ्या घटनांच्या मधनं, ह्या घटना आपण बदलू तर नाही शकत, पण कमीत कमी आपण आपल्या आयुष्यात थोडासा बदल तर करू शकतो ना, नक्कीच करू शकतो. माहिती आहे, जाताना आपण आयुष्यामध्ये काही घेऊन जाणार नाहीये. अहो हे प्रेम, सगळ्यांनी चांगलं म्हणणं, हे सुद्धा आपण सोबत नाही घेऊन जाणार आहे, काहीच घेऊन जाणार नाही. पण तरी असं वाटतं की जेव्हा आपलं नाव काढावं कोणीतरी, तेव्हा असं वाटावं नाही छान होतं, चांगलं होतं, कमीत कमी एवढं तरी लोकांनी म्हणावं, नाही बाबा किती छान ना, काय स्वभाव मस्त होता, एवढं तरी लोकांनी म्हणावं.
शेवटी देणं घेणं कुणालाच काही पुरत नाही हो, पण बोलणं मात्र आपल्या हातात असतं. देणं घेण्यासाठी काहीतरी गोष्टी तुमच्या हातात लागतात, ऐपत लागते म्हणून आपण. पण बोलण्यासाठी काहीच लागत नाही. बोलण्यासाठी लागते फक्त एक इच्छा, होय ना. अजितदादांना आता स्वर्गीय कैलासवासी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली.